शिल्पा कुमारी अवघी 20 वर्षाची तरुणी होती. शालेय शिक्षण संपवून कॉलेज जीवनात तिने पाऊल टाकले होते. जवानी मनात उसळ्या मारू लागली. शरीरावर जवानीच्या खुणा उमटू लागल्या. सरपातळ बांध्याची शिल्पी आता शरीराने भरू लागली आणि अनेकांच्या नजरा तिच्यावर खिळू लागल्या. 2024 मध्ये तिची ओळख नितीश कुमार सोबत झाली. सुरुवातीला बोलणं, गावात भेटणं, एकमेकांना मदत करणं इतपतच नातं होतं. हळूहळू दोघे वारंवार भेटू लागले. फोनवर तासनतास बोलणं, एकमेकांना भेटण्यासाठी निमित्त शोधणं, लपून छपून भेटी घेणं आता सुरू झालं. आता दोघांच्याही मनात वासना फेर धरू लागली. एकांतात चोरीचुपे तो तिला स्पर्श करत होता, चुंबन घेत होता. पण कुणीतरी बघेल अशी धाकधूक होती. त्यामुळे तो म्हणाला, कुठेतरी निवांत जाऊ. ती तयार झाली, पण कुठं जायचं तिने त्याला विचारलं. त्यावर तो म्हणाला, तू येणार का सांग, दिवसभर मजा करू, मी करतो सगळी सोय. तिने होकार दिला. त्या दोघांचं ठरलं आणि घरात कॉलेजचं कारण सांगून ती लवकरच घरातून बाहेर पडली. नितेश गावाबाहेर मोटारसायकल घेऊन उभा होता. ती त्याच्या मोटारसायकलवर बसली आणि शहरातून बाहेर हायवेवरील एका हॉटेलवर ते दोघेजण पोचले. त्या खोलीतील एकांतात तिच्या छातीमध्ये धडधड वाढली. एक अनामिक हुरहुर तिला वाटू लागली होती. त्याने तिला अलगद मिठीत घेतले. तो तिला कुरवावू लागला. त्याचे हात तिच्या पाठीवरून फिरता फिरता नितंबावर पोहोचले. नितंब कुरवाळत त्याने दाब वाढवला. ती उत्तेजित होत गेली. त्याने हळूवार तिचा चेहरा वर उचलला आणि तिच्या ओठावर ओठ टेकले. तो तिच्या ओठांचे रसपान करू लागला. तशी ती त्याला प्रतिसाद देऊ लागली. तो तिचा कवळा देह कुरवावू लागला. त्याचा जोर वाढला होता. तिच्या कवळ्या स्तनांवर त्याची पकड मजबूत झाली होती. ती बेधुंद झाली. आता तिला कशाचेच भान नव्हते. तो तर सगळेच विसरून गेला होता. तिला केवळ तिचा कवळा देह दिसत होता. पाहता पाहता दोन तरणीबाण शरीर एकमेकांना घुसळू लागली. त्यानं वेळ न घालवता तिच्यात प्रवेश केला. तिच्या शरीरातून एक वेदनेची लहर पसरली आणि ती सगळे विसरून गेली. समागमाचा जोर वाढत गेला. कामतृप्ती होऊन ते शांत झाले. ते आगळे वेगळे सुख बघून ती शांत झाली. पण आता तिच्या मनात वासनेची आग भडकली होती. तिने शरीर सुखाची चव चाखली होती. जनावराच्या तोंडाला रक्त लागावे तसे तिचे झाले होते. तिच्या मनात आता वारंवार वासना उफाळत होती आणि सुखासाठी ती नितीशला आग्रह करू लागली होती. त्यालाही तिची चटक लागली होती. त्यामुळे संधी मिळेल तेव्हा ते एकांतात जात होते आणि शरीर सुख घेत होते. हे सगळे चाळे चोरीचुपे सुरू असले तरी काही लोकांना त्यांच्या जवळकीची चाहूल लागली होती. नितीशच्या घरच्यांना, विशेषतः त्याच्या आजोबाला या संबंधाची माहिती मिळाली. त्यांनी या नात्याला तीव्र विरोध केला. त्यांना शिल्पी आवडत नव्हती. तसेच गावात बदनामी होईल अशी त्यांना भीती होती. त्यांनी नितीशला कडक शब्दात समज दिली. तसेच शिल्पीला घराजवळ फिरकू नको असे स्पष्ट सांगितले. त्यांनी शिल्पीला सगळ्यांसमोर सुनावलं, आमच्या घरापासून दूर राहा. हे शब्द तिच्या जिव्हारी लागले. त्यावेळी एकमेकांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रकार घडल्याचेही सांगण्यात येत आहे. शिल्पीला अपमानित झाल्यासारखं वाटलं. तिच्या मनात राग साचत गेला. तिला वाटू लागलं की नितेशपासून तिला दूर करण्यामागे फक्त त्याचे आजोबा कारणीभूत आहे. दिवसागणिक हा राग सुळात बदलू लागला. ती मनातच विचार करू लागली, हे अडथळेच नसते तर सगळं ठीक झालं असतं. नितीश सोबत बोलताना ती अस्वस्थ व्हायची, संशय व्हायची. त्याच्या घरच्यामुळे आपलं नातं तुटेल या भीतीनं तिचं मन अधिकच अस्थिर झालं होतं. हळूहळू तिच्या मनात एक धोकादायक विचार आकार घेऊ लागला. नितीशच्या आयुष्यातील सर्वात मोठा विरोधक म्हणजे त्याचे आजोबा. तो अडथळा दूर केला तर सगळं सुरळीत होईल असा गैरसमज तिच्या मनात पक्का झाला. राग, अपमान आणि भीती यांच्या मिश्रणातून तिने एक भयानक निर्णय घेतला आणि तिथून पुढे घटनांनी धोकादायक वळण घेतलं. मे 2025 मध्ये तिने एक प्लॅन तडीस नेण्याचे नियोजन केले. उन्हाळ्याचे दिवस असल्याने काही लोक अंगणात, शेतात किंवा घराच्या टेरेसवर झोपत असायचे. नितेशचे आजोबा देखील घराबाहेर अंगणात झोपत होते. ही संधी साधण्याचे तिने ठरवले.
ती सावधपणे घराजवळ पोहोचली. सगळीकडे शांतता होती. आतमध्ये नितेशचे आजोबा झोपले होते. त्या क्षणी शिल्पीने एक भयंकर पाऊल उचलले. काही वेळातच घरातून धुराचे लोट उठू लागले. आग वेगाने पसरली. झोपेत असलेल्या त्या म्हाताऱ्याला काही कळायच्या आत परिस्थिती हाताबाहेर गेली. आगीच्या ज्वाळांनी घर वेढलं होतं. लोक जागे झाले. आग 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 असा आरडाओरड सुरू झाला. गावकरी बादल्या, पाणी जे मिळेल ते घेऊन धावले. कुणी दरवाजा तोडण्याचा प्रयत्न करत होतं, कुणी आग शमवण्याचा, पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. नितेशचे आजोबा त्या आगीत जळून खाक झाले होते. सर्वांना ही घटना अचानक लागलेल्या आगीसारखीच वाटली. कुणालाही शंका आली नाही. ही आग अपघात नसून एका नियोजित सुराची सुरुवात होती. गावात चर्चा सुरू झाली. शॉर्ट सर्किट असावं, दिवा पडला असावा, अचानक आग लागली असेल. वेगवेगळे अंदाज लावले गेले. कुणाचाही संशय शिल्पीकडे गेला नाही. तीही इतरांप्रमाणेच दुःखी चेहरा घेऊन फिरत होती. लोकांना धीर देत होती. त्यामुळे तिच्यावर उलट विश्वासच वाढत गेला. पण आतून शिल्पी शांत नव्हती. तिला वाटत होतं की या घटनेनंतर सगळं बदलून जाईल. नितीश तिच्याजवळ येईल. पण तसं काही झालं नाही. उलट परिस्थिती तशीच राहिली. तिच्या मनातला राग अजून वाढला. सुराची आग विझण्याऐवजी अधिकच भडकत गेली. ती नितीशसाठी आसुसली होती. त्याच्याकडून भरभरून सुख मिळावं असं तिला वाटत होतं. तिला शरीर सुखाच्या सागरात डुंबायचं होतं. पण आजोबांच्या निधनानंतर नितीश खचला होता. तो दुःख विसरू शकत नव्हता. त्यामुळे तो शिल्पीला टाळत होता. तिच्याशी प्रेमालाप करण्याची त्याची इच्छा संपली होती. मात्र माया, ममता हे काही शिल्पीच्या गावी नव्हते. तिला प्रेम म्हणजे वासनेचा खेळच वाटत होता. नितीश आपल्याला भेटत नाही, पूर्वीसारखे बोलत नाही, आता तर काही देखील अडचण नाही, मग तो असे का वागतो याचा विचार ती करू लागली. नितीश त्यांच्या नात्यातील एका महिलेसोबत आदराने वागत असायचा. तिचा सल्ला तो घेत असायचा. त्यामुळे शिल्पीला वाटलं की ती महिला त्याच्या मनात आपल्याबद्दल विष कालवत आहे. तिच्यामुळेच तो आपल्यापासून दूर राहतो. तिला अद्दल घडवली पाहिजे असा विचार तिच्या मनात आला. आधी एक खून पसल्याने तिचे धाडस वाढले होते. आता तिच्या मनात वेगळेच षड्यंत्र रचले जात होते. दिनांक 20 मार्च 2026 रोजी संध्याकाळ शांत होती. गावात नेहमीप्रमाणे मुलं घराबाहेर खेळत होती. त्या महिलेची मुलगी अंशिका ही इतर मुलांसोबत खेळण्यात गुंग होती. शिल्पीने तिला दुरूनच पाहिले. तिच्या मनात आधीपासूनच आखलेला कट होता. ती हळूहळू अंशिकाजवळ गेली आणि नेहमीच्या आपुलकीच्या आवाजात तिला हाक मारली. अंशिका, इकडे ये ना, तुला चॉकलेट देते, असे म्हणत तिने तिचा विश्वास जिंकला. गावात दिदी म्हणूनच शिल्पीची ओळख असल्यामुळे चिमुकली अंशिका आनंदाने धावतच तिच्या मागे निघाली. दोघी शिल्पीच्या घरी पोहोचल्या. घरात गेल्यावर शिल्पीने आधी तिला बसवलं. काही वेळ गोड गोड गप्पा मारल्या. त्या मुलीला तिच्या आईबद्दल बोलायला प्रवृत्त केलं. तुझी आई काय म्हणते, कोणासोबत भांडते का, अशा प्रश्नांमधून तिने अंशिकाकडून काही वाक्य बोलून घेतली. हे सगळं ती मोबाईलमध्ये रेकॉर्ड करत होती. तिच्या मनात असा विचार होता की हा ऑडिओ पुढे वापरून ती अंशिकाच्या आईला अडकवू शकेल. रेकॉर्डिंग झाल्यावर काही क्षण शांततेत गेले. अंशिका अजूनही निष्पापपणे बसली होती. अचानक शिल्पी उठली आणि तिला घरामागे यायला सांगितलं. तशी अंशिका तिच्या मागे गेली. त्या ठिकाणी कुणी नव्हतं. अचानक शिल्पीचं वागणं बदललं. काही समजण्याआधीच तिने अंशिकावर झडप घातली. ती घाबरली, पण प्रतिकार करण्याआधीच तिच्या गळ्यावर धारदार चाकूचे पाते फिरले होते. दुसऱ्या क्षणी ती चिमुकली, रक्तबंबाळ होऊन कोसळली. काही वेळ तडफडून ती थंड पडण्याआधीच सर्व काही घडलं होतं. काही क्षणातच अंशिका खाली कोसळली. सगळीकडे शांतता पसरली. शिल्पी काही वेळ तिथेच थांबली, पण तिने घाईघाईने मृतदेह घरात आणला. एका बादलीत ठेवून बाल्कनीत लपवला, जेणेकरून कुणाला काही दिसणार नाही. काही झाले नसल्याच्या आविर्भावात ती घराबाहेर पडली. इकडे तिकडे फिरत होती, लोकांसोबत बोलत होती. अंशिका अचानक दिसेनाशी झाल्याचं लक्षात येताच संध्याकाळपासूनच गावात खळबळ उडाली. तिचे वडील दीपक यादव घाबरून गेले. त्यांनी आधी शेजारी पाजारी नातेवाईक
मित्रांकडे चौकशी केली, कुणाला अंशिका दिसली का, असा प्रश्न ते प्रत्येकाला विचारत गेले. मुलगी खेळायला गेली पण परत आली नव्हती. वेळ जसा जसा पुढे जात होता तशी तशी चिंता वाढत होती. रात्रीपर्यंत संपूर्ण गाव शोधात सहभागी झालं. कुणी शेतात शोध घेत होतं, कुणी रस्त्यावर, कुणी विहिरीजवळ, काही जण मोबाईलच्या टॉर्चने अंधारात शोध घेत होतं. अंशिकाची आई रडत होती, लोक तिला धीर देत होते. शेवटी रात्री उशिरा दीपक यादव पोलीस ठाण्यात पोहोचले आणि मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली. पोलिसांनी ही शोध मोहीम सुरू केली. हे सगळं सुरू असताना शिल्पी बाहेरून शांत होती, पण आतून मात्र ती घाबरली होती. कारण तिच्या घरातच मृतदेह लपवलेला होता. गावात वाढती हालचाल, लोकांचा शोध, पोलिसांची ये-जा, हे सगळं पाहून तिचा तणाव वाढला. रात्रभर ती अस्वस्थ होती. पहाटेचं अंधारलेलं वातावरण पाहून तिने एक निर्णय घेतला. पहाटेच्या सुमारास गावात सगळीकडे शांतता होती, त्यामुळे शिल्पीने मृतदेह बादलीतून बाहेर काढला, कपड्यामध्ये गुंडाळला आणि सावधपणे घराबाहेर निघाली. कुणी पाहू नये म्हणून ती मागच्या रस्त्याने शेताच्या दिशेने गेली. तिथे पोचल्यावर तिने घाईघाईने मृतदेह एका शेतात टाकून दिला आणि परत घरी आली. जणू काही घडलं नाही अशा प्रकारे ती पुन्हा नेहमीसारखी वागू लागली. 2 दिवसांनी 22 मार्च रोजी सकाळी काही गावकरी शेतात गेले असताना त्यांना काहीतरी संशयास्पद दिसलं. जवळ जाऊन पाहिलं तर तो एका लहान मुलीचा मृतदेह होता. बातमी वाऱ्यासारखी पसरली. काही वेळातच लोकांची गर्दी झाली. अंशिकाचा मृतदेह ओळखताच तिच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. संपूर्ण गाव हादरलं. संताप, भीती आणि धक्का सगळंच एकत्र पसरलं. दरम्यान या घटनेदरम्यान एक ऑडिओ क्लिप अचानक व्हायरल झाली. त्या क्लिपमध्ये अंशिकाचा आवाज ऐकू येत होता. ती कोणाशी तरी बोलत होती. ही क्लिप पोलिसांच्या हाती लागली आणि तपासाला नवीन वळण मिळालं. पोलिसांनी तांत्रिक तपास सुरू केला. क्लिप कोणत्या मोबाईलवरून पाठवली गेली, इंटरनेट कोणासोबत शेअर झालं होतं, लोकेशन कुठलं होतं, सगळं बारकाईने तपासलं गेलं. हळूहळू डिजिटल पुराव्यांचे धागे एकत्र येऊ लागले. मोबाईल डेटा आणि लोकेशन तपासताना पोलिसांच्या लक्षात आलं की क्लिपचा संबंध शिल्पीच्या परिसरासोबत जोडला जात आहे. संशयाची सुई तिच्याकडे वळू लागली. पुढे चौकशी वाढली आणि अखेरीस त्या भयानक कटामागचं सत्य उघड होण्याची सुरुवात झाली. डिजिटल पुरावे एकत्र आल्यानंतर पोलिसांनी शिल्पीवर लक्ष केंद्रित केलं. तिच्या हालचाली, मोबाईल लोकेशन आणि ऑडिओ क्लिपचा संबंध तिच्यासोबत जोडला जाऊ लागला. अखेर पोलिसांनी तिला चौकशीसाठी ताब्यात घेतलं. सुरुवातीला ती पूर्णपणे शांत होती. मला काही माहीत नाही असं ती सांगत होती. मात्र सखोल तपास सुरू झाला. पोलिसांनी तिच्यासमोर मोबाईल डेटा, कॉल्स डिटेल, इंटरनेट शेअरिंग पुरावे ठेवले. ऑडिओ क्लिप कुठून रेकॉर्ड झाली होती, ती कोणत्या फोनमधून पाठवली गेली, त्यावेळी लोकेशन कुठं होतं, सगळं तांत्रिक तपशील एकामागोमाग एक तिच्यासमोर मांडलं गेलं. पुरावे पाहून तिचा आत्मविश्वास डळमळू लागला. काही वेळ ती शांत झाली. नंतर तिच्या चेहऱ्यावर भीती दिसू लागली. शेवटी ती कोसळली. तिने हळूहळू संपूर्ण घटनाक्रम सांगायला सुरुवात केली. नीतीसोबतचं प्रेम, आजोबांचा विरोध, मनात साचलेला राग, त्यानंतर घेतलेला सुराचा निर्णय, पुढे संशयातून अंशिकाचं लक्ष केल्याची कबुली तिने दिली. तिच्या कबुली जबाबाने तपास अधिक स्पष्ट झाला. त्यानंतर पोलिसांनी तिच्या घराची झडती घेतली. घरात 2 चाकू सापडले, ज्यावर रक्ताचे डाग होते. तसेच रक्ताने माखलेले कपडे आणि वापरलेला मोबाईल फोन देखील जप्त करण्यात आला. हे सर्व पुरावे तिच्या कबुली जबाबासोबत जुळत होते. त्यामुळे प्रकरण आणखी मजबूत झाले. ही बातमी गावात पोहोचताच लोक स्तब्ध झाले. जी शिल्पी सर्वांसाठी दिदी होती, मुलांसोबत प्रेमाने बोलणारी, घराघरात वावरणारी शिल्पी कुमारी एवढा भयंकर कट रचू शकते यावर कुणाचाही विश्वास बसत नव्हता. शिल्पी कुमारीने हा खून करण्यासाठी एका ऑनलाईन साईटवरून रीतसर चाकू मागवला होता. तपासाचे लक्ष विचलित करण्यासाठी तिने खरे शस्त्र घरात लपवून रक्ताचा अंश नसलेला एक चाकू मृतदेहाजवळ ठेवला. तथापि पोलीस अधीक्षक स्वर्णप्रभात यांच्या निर्देशानुसार श्वान पथकाने केलेल्या तपासात शिल्पीचा धूर्तपणा उघडकीस आला आणि तिच्या घरातून खरे शस्त्र जप्त करण्यात आले. तिने 2 खून,
चोऱ्या आणि जाळपोळ यासह लहान मोठे असे 18 गुन्हे केले आहे. प्रत्येक घटनेनंतर पुरावे नष्ट करण्यात ती इतकी पटाईत होती की पोलिसांना त्याचा सुगावा सुद्धा लागला नाही. पोलिसांनी खुनासाठी वापरलेले चाकू, मोबाईल फोन आणि सिम कार्ड जप्त केले. अशाच नवनवीन क्राईम स्टोरी ऐकण्यासाठी कलम 302 या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा.